नमस्कार. त्रिक्षेत्र गाणगापूर. गाणगापूर हे कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातले एक गाव आहे, जे दत्तात्रयांच्या देवळासाठी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे गाव भीमा आणि अमरजा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. हे श्री नरसिंह सरस्वतींचं जागृत स्थान आहे. इथे अनेक भक्तांची आधी व्याधी निरसन पावते, बाधा निरसन होते, प्रत्यक्ष दत्त दर्शन होतं. श्री गुरूंचं अनुष्ठान ही लीलाभूमी आहे. गुरूंच्या निर्गुण पादुका आहेत. गाणगापूर हे दत्त गुरूंचं वास्तव्य असलेलं ठिकाण आहे. कोटी कोटी भाविकांचं श्रद्धा असलेलं गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नरसिंह सरस्वतींनी सांगितलं आहे की गाणगापूरचं महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेलं नाही आणि होणार पण नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढतच जाईल. नरसिंह सरस्वती महाराज इथे आलेल्या भाविकांना गुप्तपणाने आशीर्वाद देऊन त्यांचं जीवन सुखमय करतात, असा भाविकांचा भक्तांचा अनुभव आहे. प्रत्यक्ष दत्तगुरूंचा गाणगापुरात वास आहे. तिथे राहून ते भक्तांना संकटातून बाहेर काढतात, तारण्याचे काम करतात. याच गावातून राहून दररोज स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतात, असे सगळे लोक सांगतात. श्री नरसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्यांकडे दिल्या व सांगितले, या निर्गुण पादुका आहेत, परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो, तेथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका. माझा आशीर्वाद आहे, यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथामध्ये एका ओवीचा हा भावार्थ आहे. श्री नरसिंह सरस्वतींचं 22-23 वर्ष वास्तव्य गाणगापुरात होतं. या क्षेत्रामध्ये त्यांनी संगमस्थान, भीमा अमरजा नदी संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुकांचं महात्म्य आहे. या दिव्य स्थानांचं दर्शन आपल्याला भाविकांना जरूर घ्यायचं आहे. तसेच तिथं कल्लेश्वर येथील दर्शन घेतल्यानंतर आपण गाणगापूरची आपली यात्रा पूर्ण झाली असं समजलं जातं. कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे, असा त्याचा म्हणजे ऐतिहासिक महिमा आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथे अष्टतीर्थ स्नानाचं फळ फार मोठं आहे. अष्टतीर्थ कोणते कोणते आहेत तिथं? षटकुळ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोठी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ आणि मन्मथ तीर्थ हे अष्टतीर्थ आहेत. येथे स्नान करून मग शेवटी कल्लेश्वराच्या पूजलं तर आपली वंशवृद्धी होते आणि आपल्याला संपूर्ण गाणगापुराचं तीर्थयात्रेचं पुण्य मिळतं. आता या प्रत्येक तीर्थाचं महत्त्व वेगळं वेगळं आहे. आता भस्माचा डोंगरवरून आपण जर भस्म किंवा आता तिथं थोडंसं काही राहिलेलं नाही तरी सुद्धा तिथं असणारी जी रेती माती नेली आणि आपल्या घरात ठेवली तर आपल्या घरात भूत प्रेत बाधा अजिबात नाही होत. आपल्याला जर काही त्रास असेल तर तोही त्याच्यापासून निवारण होतं. गाणगापूरमध्ये महाप्रसादाचं पण जागा आहे, म्हणजे खूप मोठं महाप्रसादालय आहे. तिथं पण तुम्ही जाऊन महाप्रसाद घेऊ शकता. गाणगापूर हे दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते. इथं हजारो वर्षापासून दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. जर प्रत्येक म्हणजे हे दत्तस्थान एवढं जाज्वल्य आहे की तुमच्या घरात जर तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणाला जर काही बाहेरची बाधा झालेली असेल, भूत प्रेत काही लागीर झालेला असेल, तर दत्ताच्या आरतीला जर सतत तुम्ही 3 ते 4 वेळा तिथं थांबलात तर तुमच्या अंगातलं ते सगळं निघून जातं. या दत्त मंदिराची रचना एखाद्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला 2 मोठी महाद्वार आहेत आणि पश्चिम महाद्वाराला मोठा नगारखाना आहे. तो जेव्हा पूजा सुरू होते तेव्हा तो एवढ्या जोरात वाजवतात ना, आणि अलीकडेच
एक अतिभव्य महाद्वार बांधलेलं आहे. पादुका मंदिरांची शोभा त्यामुळे अतिशय वाढलेली आहे. गाणगापूरमध्ये रोज पहाटे 3 वाजता काकड आरती होते. त्यानंतर 5:30 ते 6च्या सुमारास कर्पूर आरती होते, तीर्थ आरती होते. नंतर 12-12:30ला पुन्हा एक आरती होते. भक्त मंडळी माधुकरी मागायला जातात. तिथे पारायण पण बसून लोक करतात गुरुचरित्राचं. गुरुचरित्र ग्रंथामध्ये गाणगापुराचं खूप सारं वर्णन आहे. तुम्ही कधी गेलात गाणगापूरला तर या सगळ्याला नक्की भेट द्या आणि स्वतः अनुभव घ्या. श्री गुरुदेव दत्त.